आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. आम्हाला 20 प्रश्नांची उत्तरं द्या, संघर्ष समितीचा सवाल. धुळे तालुक्यातील कापडणे येथील 8.5 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम केव्हा सुरू झाले? कार्यादेश व तांत्रिक मंजुरी केव्हा मिळाली? पाणीपुरवठा समिती केव्हा स्थापन झाली? पूर्वीची समिती नियमबाह्य असतानाही ग्रामपंचायतीला का कळविले नाही? आताच समिती तयार करण्याचे पत्र का पाठविले? योजनेवर किती खर्च झाला? किती बिलं निघाली आहेत? ही माहिती केवळ तात्काळ देण्याची मागणी पाणी संघर्ष समितीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला केली. संघर्ष समितीने प्राधिकरणाला दिलेल्या निवेदनात 20 प्रश्नांची उत्तरं मागितलेली आहेत. निवेदनात म्हटले आहे की येथील 8.5 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न सर्वदूर गाजत आहे. तरीही प्राधिकरण योग्य कारवाई केव्हा? धुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देताना पाणी संघर्ष समितीचे पदाधिकारी करेल. मागील समितीने केलेली कामे कोणाला विचारावीत असा प्रश्न विचारण्यात आलाय. शिवाय प्राधिकरणाला कापडणे ग्रामपंचायतीने आतापर्यंत दिलेले सर्व ठराव व पत्रांची माहिती द्यावी. योजनांचे उपांग किती आहेत? कोणत्या उपांगावर किती पैसा मंजूर आहे व किती पैसा खर्च झालेला आहे याची माहिती मिळावी. योजनेची बिलं संबंधित ठेकेदारांनी दिलेली आहेत का? निधी खर्च कशा प्रकारे झाला आहे? योजना चालविण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या हस्ते देवाणघेवाण करण्यासाठी वेगळे बँक खाते उघडल्याची माहिती कापडणे ग्रामस्थ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला साकडे मिळावीत. योजनेत पाईप वापरण्यात आलेले आहेत किंवा इतर साहित्य वापरण्यात आलेले आहे हे आतापर्यंत प्राप्त झालेले साहित्य व वापरण्यात आलेल्या साहित्याची स्टॉक रजिस्टरची माहिती मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्या जलकुंभाचे कार्य संघर्ष समितीने जलकुंभाचे काम निकृष्ट असल्याचे लक्षात आणून दिले आहे. त्याची दुरुस्ती केव्हा करणार आहात याचा खुलासा करावा. पाण्याचा स्रोत कोणता वापरणार आहात आदी 20 प्रश्नांची माहिती समितीने मागितली आहे. निवेदनावर माजी उपसरपंच राजा पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य नवल पाटील, राजेंद्र पाटील, आत्माराम पाटील, भूषण ब्राह्मणे, ललित बोरसे, ज्ञानेश्वर भांबरे, भटुवाणी, विशाल शिंदे, आकाश कुंभार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घ्या, शिवसेनेचा जनआक्रोश आंदोलन. धुळे महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समर्थन करीत असून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना पक्षाने या मंत्र्यांच्या विरोधात पुरावे देत महायुती सरकारातील महत्त्वाच्या खात्यांमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद भूषविणारे मुख्यमंत्र्यांचे संकटमोचन गिरीश महाजन या प्रकरणात, हनी ट्रॅप प्रकरणात संजय शिरसाट यांच्या घरात बेडरूममध्ये पैशाची बॅग असलेला तसेच तात्कालिक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात पत्ते खेळताना व मंत्री भरत गोगावली यांचा अधुरी पूजा करतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेत. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या डान्स बारचा परवाना असताना त्या ठिकाणी बारबाला नाचविण्यात आले. या सर्व भ्रष्ट मंत्र्यांनी पुरोगामी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावित्र्य भंग केले. तर या मंत्र्यांची पाठराखण मुख्यमंत्री फडणवीस हे करत असून त्यांनी अशा भ्रष्ट मंत्र्यांना ताबडतोब पदावरून हटवावे याकरिता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यभरातील सर्व जिल्ह्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याला कलंकित करणारे मंत्री, एक पत्ते खेळतो, दुसरा आईच्या नावाने बाया नाचवतो, तिसरा पैशाने भरलेल्या बॅगा बेडरूममध्ये ठेवून म्हणतो बापाचा पैसा आहे. हे सगळे कलंकित मंत्री जे आहेत. चौथा खानदेशातला गुलाबी महाजन, हनी ट्रॅपचा संबंध असणारा महाजन यांच्या या कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे ही मागणी करण्यासाठी आज राज्यभर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन. मागच्या 8-10 दिवसापूर्वी राज्यपालांना भेटून अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना निवेदन दिलं. ज्वारी खरेदीच्या दिरंगाईमुळे शेतकरी अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. पारोळा प्रतिनिधी तालुका शेतकरी सहकारी संघाच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे यांना निवेदन देत शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या ज्वारी खरेदीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत पारोळा तालुक्यातील सुमारे 1500 शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीसाठी नाव नोंदणी केली आहे. मात्र यापैकी केवळ 594 शेतकऱ्यांचीच ज्वारीची मोजणी व खरेदी करण्यात आली आहे. अद्याप 906 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी प्रलंबित असून या संदर्भात शेतकरी सहकारी संघात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
यामुळे शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या ज्वारीची प्रत दिवसेंदिवस खराब होत असून वजनातही घट येत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पारोळा तालुक्याच्या वतीने तहसीलदार डॉक्टर देवरे यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात उर्वरित शेतकऱ्यांचा ज्वारीचा माल लवकरात लवकर मोजण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि यास पूर्णपणे शासन जबाबदार असेल असा इशाराही देण्यात आला आहे. युवा नेते तथा तामसवाडी देवगटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य रोहन सतीशराव पाटील यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख डॉक्टर शांताराम पाटील, तालुका अध्यक्ष संतोष महाजन सर, जिल्हा परिषद सदस्य हिम्मत वामन पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भागवत, ललित सोनवणे, पारोळा शहर युवक अध्यक्ष विशाल बडगुजर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते देवीदास बोरसे यांच्या शेतात गणपती बाप्पाची स्थापना. आज पूजा करून महाप्रसादाचा कार्यक्रम. शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे सामाजिक कार्यकर्ते देवीदास बोरसे उर्फ DR बापू यांच्या शेतात काल गणपती बाप्पा यांची स्थापना करण्यात आली. गेल्या 3 दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झालेत. आज सत्यनारायणाची पूजा करून महाआरती करीत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाजपा नेते मंडळींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, नरडाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती ज्योती देवीदास बोरसे, डॉक्टर प्रीतम देवरे, डॉक्टर अंचल देवरे, सुमित बोरसे, अमित बोरसे, संकेत बोरसे, निशांत बोरसे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. दिनांक 11 ऑगस्ट रोजी चेतना दिनानिमित्त कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भोजनकाल निदर्शने नोंदवलीत. 11 ऑगस्ट 1966 रोजी एका दिवसाची राज्यस्तरावर सामूहिक किरकोळ रजा घेऊन महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधी आंदोलनाचा इतिहास घडविला होता. त्या अनुषंगाने प्रतिवर्षी क्रांतीच्या ऑगस्ट महिन्यातील 11 ऑगस्ट हा अविस्मरणीय दिवस चेतना दिन म्हणून पाळला जातो. सुधारित निवृत्ती वेतन योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे राजपत्र प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. तसेच 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी 7व्या वेतन आयोगाच्या वेतन त्रुटी समितीची फेररचना व समितीच्या अभ्यास गटाची घोषणा करणे आवश्यक आहे. शिक्षण आणि आरोग्य हे दोन्ही विभाग राज्याच्या विकासासाठी मूलभूत घटक आहेत. शिक्षण विभागासाठी वार्षिक 7,000 कोटींची राज्याची तरतूद अत्यल्प आहे. नवीन शिक्षण धोरणाचा स्वीकार करताना प्रत्यक्षात कोणत्या व्यावहारिक अडचणी निर्माण होतील याचा सखोल विचार झाल्याचं दिसत नाही. पटसंख्या संदर्भातील शासनाचा आदेश शिक्षक संवर्गाच्या मुळावर कसा येत आहे याबाबतच्या आक्रोशाकडे शासन दुर्दैवाने दुर्लक्ष करीत असल्याचं दिसतंय. या संदर्भात शासनाला पुनर्विचार करण्यास भाग पाडण्यासाठी संतप्त घोषणाबाजी केली. आरोग्य विभागाच्या दैन्य अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आहे. तसेच अलीकडेच आरोग्य विभागातील परिचारिका घटनेचा बेमुदत संपाचे मोठे आंदोलन छेडले होते. त्या अनुषंगाने सरकारने अद्यापही अनुकूल निर्णय घेतलेले नाहीत. आरोग्य विभागासंदर्भात अलीकडेच माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याची आरोग्य योजना देशातील अन्य काही राज्यांच्या तुलनेत इतके कार्यक्षम नाही हे मान्य केले आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात आरोग्य विभागावर वार्षिक 27,000 कोटी रुपयांची तरतूद कमी आहे. शिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यामागे तेथील कल अनाकलनीय आहे. जनता जनार्दनाची आरोग्य सेवा सक्षम करावयाची असल्यास उपलब्ध यंत्रणा राबविणारे सर्व घटक समाधानी असणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य विभागातील मनुष्यबळाचा पुरवठा सध्याच्या वास्तविक गरजेवर आधारित असणे आवश्यक आहे. चेतना दिनानिमित्त चेतना दिनाची मशालेची ज्योत कायम तेवत ठेवायची आहे. दिनांक 11 ऑगस्ट 2025 सोमवार रोजी दुपारी 1 वाजता धुळे येथील क्युमाइन क्लब समोर जेल रोड येथे भोजन काळात जोरदार निदर्शने करण्यात आलीत. तसेच शिक्षण व आरोग्य विभागातील समन्वय समितीच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेध करण्यात आले. उपरोक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे सर्वच घटक, संघटनेचे कर्मचारी, शिक्षक तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सर्व घटक व संवर्ग संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समन्वय समितीच्या वतीने क्युमाइन क्लब जेल रोड धुळे येथे कर्मचारी शिक्षकांनी चेतना दिनानिमित्त भोजनकाल निदर्शने नोंदवलीत. प्रसंगी डॉक्टर संजय पाटील, राजेंद्र माळी, अविनाश मोरे, सुधीर पोद्दार, सुरेश पाईकराव, दीपक पाटील, पोपट चौधरी, LR राव, प्राध्यापक सतीश पाटील, एकनाथ भांबरे
भूषण पाटील, दिलीप पाटील, DH देसले, डॉक्टर रमण गावित, प्रशांत साळुंके, मीना घुगे, शरद पवार, नरेंद्र सोनार, प्राध्यापक JF अहिरे, राकेश बेहरे, नवीनचंद्र भदाणे, योगेश जिरे, बच्छाऊ चैत्राम, निकम आदींनी संतप्त घोषणा देत नाराजी व्यक्त केली. सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे यांच्याकडे देण्यात आले. कशा प्रकारे राबवायची या संदर्भातच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना गॅजेट अद्यापपर्यंत पब्लिश झालेलं नाही. त्यामुळे याच्यावर आपला जोर आहे की जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात जी सुधारित राष्ट्रीय कुटुंब निवृत्ती योजना लागू केलेली आहे त्या संदर्भातच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचना शासनाने गॅजेटद्वारे पब्लिश कराव्या. जर त्या निघाल्या नाहीत तर आपण सप्टेंबर अखेर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा माननीय काटकर साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे सरकारने याची नोंद घ्यावी. जर आपण आमच्या प्रलंबित मागण्या सोडवल्या नाहीत तर आम्ही सप्टेंबर अखेर बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहोत. त्यामुळे प्रत्येक समन्वय समितीच्या घटक संघटनांनी आणि सरकारी कर्मचारी संघटनेच्या संवर्ग संघटनांनी आपली ताकद पणन लावून आपापल्या सोबत काम करणाऱ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना, शिक्षकांना आपण या बेमुदत संपासाठी मानसिकता तयार करावी, जेणेकरून हे आपलं पुढचं भविष्याचं आंदोलन जोरदार पेटेल. कळंबे येथे जागतिक आदिवासी क्रांती दिवस उत्साहात साजरा. संपूर्ण जगभरात 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो. आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती व गौरवशाली इतिहासाचे स्मरण म्हणून हा दिवस उत्सवाच्या रूपाने साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अंमळनेर तालुक्यातील कळंबे गावाचे आदिवासी बांधवांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून वाजत गाजत मिरवणूक काढून पुष्पहार अर्पणाने झाली. आदिवासी बांधवांनी आपले पारंपरिक वाद्य व वेशभूषा घेऊन सहभाग घेतला. यावेळी बागजी ग्रुपचे भरतआप्पा यांचे कट्टर समर्थक अर्जुनभाऊ मालसे यांनी हजेरी लावली. यावेळी कळंबे गावाचे बागजी ग्रुपचे कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले आणि अर्जुनभाऊ मालसे यांनी देखील आदिवासी गाण्यावर ठेका धरला. तसेच या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते पंकजभाऊ राजपूत व सरपंच प्रतिनिधी म्हणून भावेश राजपूत, पत्रकार गणेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य रतिलाल भिल, संजू कोळी यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमाला शेखर भिल, विनायक भिल, मनोहर भिल, शिवा भिल, मल्हार, प्रवीण भिल, ज्ञानेश्वर भिल, अजय भिल, गब्बर भिल, अक्षय पारधी आदी उपस्थित होते. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.